काही मुलांना कन्फ्युजन असं आहे, फोन नाही का, बर बर, तेच ती 2 दिवस जॉईन झाली होती, परत जॉईन झाली नाही. चलो बा, मी काय बोलतोय बघा, काही मुलांना असं पण कन्फ्युजन आहे की हे मॅथ्सचं लेक्चर चालू आहे की काय. मॅथ्स नाही, हे फिजिक्सचेच लेक्चर्स आहेत. कळतंय? एखाद दोन मुलांना काय कन्फ्युजन झालं, हे मॅथ्सचं लेक्चर चालू आहे की काय. हे मॅथ्स नाही, हे फिजिक्सच आहे, की ज्याच्या फिजिक्ससाठी आपल्याला लागते मॅथ्स. त्याच्यामुळे मॅथ्स आपण हे काही कव्हर करायला गोष्टी की ज्या 10th पर्यंत झाल्या नाहीत. 11-12च्या फिजिक्ससाठी मॅथ्स मधले काही टॉपिक्स लागतात की जे परत कुठंच होत नाहीत. ना फिजिक्स मध्ये होत आहेत, ना केमिस्ट्री मध्ये होत आहेत, ना बायोलॉजी मध्ये होत आहेत. आणि जर तुमचं पीसीएम असलं तर मॅथ्स मध्ये होते, पण मॅथ्स मध्ये थोडं लेट होते. डिसेंबर सप्टेंबरला होते आणि जून जुलै मध्ये आपल्याला हे फिजिक्स मध्ये लागत असते. कळते ना, जून जुलै मध्ये जे चॅप्टर होते फिजिक्स मध्ये, मोशन इन 1 डायमेन्शन, मोशन इन 2 डायमेन्शन, त्याच्यामध्ये लागते हे. पण मॅथ्स मध्ये हे टॉपिक होते डिसेंबरला होते, काही काही जानेवारीत होते, काही सप्टेंबरला होते. आणि ज्यांचं पीसीबी आहे त्यांना तर एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट आहे, त्यांना होतच नाही. ज्यांचं पीसीबी आहे त्यांना तर हे होतच नाही. ठीक आहे. आणि इव्हन महाराष्ट्र बोर्डबुक जे नवीन आले, एनसीआरटी मध्ये तर अगोदरपासूनच होतं. इव्हन जे महाराष्ट्र बोर्डबुक जे नवीन आले आता, त्याच्यात पण मॅथमॅटिकल टूल्स फॉर फिजिक्स असं पहिला चॅप्टर आहे आता. मॅथमॅटिकल टूल्स फॉर फिजिक्स हे चॅप्टर आहे. मग फिजिक्स साठी जे मॅथ्स लागते ते आता इन्क्लूड एनसीआरटी मध्ये अगोदरपासून इन्क्लुडेड आहे, पण कोण शिकवत नव्हतं. आणि महाराष्ट्र बोर्डबुक मध्ये पण आता इन्क्लूड केलंय. कळतंय? चलो, आपण काय बघालो, मॅथ्सच बघालो, पण जे फिजिक्स साठी युजफुल आहे, फिजिक्स मध्ये होत नाही. चांगला स्कोर करायचा असेल तुम्हाला फिजिक्स मध्ये तर एकदम इम्पॉर्टंट आहे. ओके. आणि फिजिक्स अंडरस्टँड करायचं असलं तरी इम्पॉर्टंट आहे. चांगला स्कोर तर आहेच, पण फिजिक्स अंडरस्टँडिंग साठी पण लागते. चला बा, कोणते कोणते क्वेश्चन झाले, मग कोणते कोणते क्वेश्चन्स, डेली क्वेश्चन्स दिले होते बघा. चला, काय खूप जणांनी आन्सर्स पाठवले जात, चांगली गोष्ट आहे. चला मी सॉल्व्ह करतो, मग चेकिंग करूया. पहिलं होतं कॉस 270. पहिलं काय होतं, कॉस ऑफ 270. मग कॉस ऑफ 270 ला कसं खूप वेगवेगळ्या प्रकारे लिहिता येते. कॉस ऑफ 270 ला खूप वेगवेगळ्या प्रकारे लिहिता येते. मी कसं लिहिलंय त्याला, मी असं लिहितो, कॉस ऑफ 180, कॉस ऑफ 180 प्लस 90, कॉस ऑफ 180 प्लस 90. कॉस ऑफ 180 प्लस 90. मग कॉस ऑफ 90 किती आहे, 180 किती आहे, कॉस ऑफ 180 आहे -1. आणि साइन ऑफ 180 किती आहे, साइन ऑफ 180 आहे 0. ठीक आहे. बा, कुठे गेलं ते, बा, कॉस ऑफ 180, कॉस ऑफ 180 आणि साइन ऑफ 180. कॉस ऑफ 180 आपण ऑलरेडी बघितलंय, कॉस ऑफ 180 आपण ऑलरेडी बघितलंय, कॅल्क्युलेट पण केला क्लासरूम मध्ये. साइन ऑफ 180 केला नाही, साइन ऑफ 180 लिहून ठेवा डायरेक्टली. साइन ऑफ 2a फॉर्म्युला वापरला तरी चालते, साइन ऑफ 2 × 90. साइन ऑफ 2a फॉर्म्युला यूज करायला 2 × 90 हे बरोबर येईल 0. हे दोन्ही लिहून ठेवा, व्हेरी इम्पॉर्टंट. कॉस 180, साइन 180 एकदम इम्पॉर्टंट आहे लिहून ठेवायला. ठीक आहे. मग याला लिहिलं मी 180 प्लस 90. कॉस 270 ला काय लिहिलं मी, 180 प्लस 90. मग कॉसचं एक्सपान्शन काय, चला बघा. कॉसचं एक्सपान्शन काय, ज्यांना काही माहिती नाही लक्ष द्या, हळूहळू समजायला चालू होईल. जे कोण आज नवीन असतील, कधी एखाद्या वेळी नवीन आला असाल, काल नवीन आलाय, ओके, आज नवीन आहे, तर लेक्चर कळायला चालू होतील. पूर्ण लेक्चर व्यवस्थित लक्ष द्या, एकदम सिंपल पार्ट चालू आहे आणि आणखी आपण आता स्लोच घ्यालोय, सुरुवात आहे, आपण स्लोच घ्यालो. त्यामुळे मग कॉसचं एक्सपान्शन काय, कॉस ए प्लस बी, कॉस फर्स्ट अँगल प्लस सेकंड अँगल, एक्सपान्शन काय, कॉस कॉस साइन साइन. कॉसचं एक्सपान्शन काय, कॉस कॉस अँड साइन साइन.
ठीक आहे. कॉसचं एक्सपान्शन आहे कॉस कॉस साइन साइन. फर्स्ट अँगल फर्स्ट 180 आहे, इथं पण 180. फर्स्ट अँगल इकडे पण फर्स्ट 180. सेकंड अँगल सेकंड 90, इकडे पण 90. इथं प्लस असला तर इथं मायनस येते. कॉसला काय करायचा, कॉस मध्ये इफ वी हॅव प्लस बिटवीन ए अँड बी देन राईट मायनस इन द एक्सपान्शन फॉर्म्युला. इथं काय येते मायनस. कॉस ऑफ 180 इंटू कॉस ऑफ 90. कॉस ऑफ 90 किती आहे बोला. कॉस ऑफ 90 किती आहे. कॉस ऑफ 90 आहे 0. पार्ट पाहिजे ना व्हॅल्यूज. आता व्हॅल्यूज पार्ट नसतील तर पार्ट करून ठेवा. कॉस ऑफ 90 किती आहे. कॉस ऑफ 90 0. मग हे टोटल टर्म काय झाली 0. कॉस ऑफ 90 0 आहे तर हे टोटल 0 झाला. हे मायनसचा मायनस. ठीक आहे. बर साइन 180 बरं राहू दे, काहीच करायची गरज नाही इथं. कॉस ऑफ 90 0, त्याच्यामुळे हे पूर्ण 0 इंड हे काही का असं ना 0 झाला. आणि साइन ऑफ 180 बघा मी इथं लिहिलंय. साइन ऑफ 180 इज ऑल्सो 0. मग साइन ऑफ 180 0 इंटू दिस हे काही का असं ना हे 1 येते, पण 0 इंटू 1 किती आला मग 0. सो दिस टर्म ऑल्सो बिकम्स 0 बिकॉज ऑफ साइन 180. दिस टर्म बिकम्स 0 बिकॉज ऑफ कॉस 90. सो बोथ टर्म्स आर 0, देयरफॉर 0. इम्पॉर्टंट. कॉस 270 इम्पॉर्टंट आहे, बॉक्स करून ठेवा. कॉस 270 इम्पॉर्टंट आहे, बॉक्स करून ठेवा. कॉस 270 किती येत आहे 0. त्याच्यानंतर आणखीन एक्झाम्पल काय होतं आजचा. साइन 270. साइन 270 ला काय लिहिणार. साइन ऑफ 180 प्लस 90. साइन 270 ला काय लिहिणार. साइन ऑफ 180 प्लस 90. साइनचं एक्सपान्शन काय. साइन ऑफ 180 प्लस 90. साइनचं एक्सपान्शन काय. साइनचं एक्सपान्शन आहे साइन कॉस कॉस साइन. साइनचं एक्सपान्शन आहे साइन कॉस कॉस साइन. मग किती येते साइन कॉस कॉस साइन. साइनचं एक्सपान्शन कसं आहे साइन कॉस कॉस साइन. कॉसचं कसं आहे कॉस कॉस साइन साइन. फर्स्ट अँगल फर्स्ट. फर्स्ट अँगल इज 180. इकडे पहिला लिहा 180, इकडे पण लिहा 180. पहिला अँगल पहिला 180 180. दुसरा अँगल दुसरा, इकडे 90 लिहा, इकडे पण 90. इथं प्लस तर प्लस. साइनला कसं आहे प्लसला प्लस मायनसला मायनस. कॉसला प्लस साठी मायनस, मायनस असला तर प्लस. ठीक आहे. So sin of 180 is how much? Sin of 180 ते लिहिलाय 0. Sin of 180 0. Cos of 90 is also 0. मग 0 into 0 0 येणार. Cos of 90 is 0. Sin of 180 is also 0. Both are 0. 0 into 0 0. Cos of 180. Cos of 180 is how much? Cos of 180 is -1. Cos of 180 is -1 and sin of 90 is 1. Sin of 90 is 1. So -1 into 1 how much? -1. Sin 270 -1 cos 270 0. ओके चलो बोथ करेक्ट कोणा कोणाचे आले. बोथ करेक्ट कोणा कोणाचे आले कमेंट करा मला. आलेत का करेक्ट बघा. तुम्ही चेक करा. आज मी चेक करत नाही, उद्याचे मी चेक करतो. चला मोहिनीचे दोन्ही करेक्ट आलेत बघा. कोणाकोणाचे दोन्ही करेक्ट आलेत बोला. भक्ती करेक्ट, साक्षी करेक्ट आले. गुड. रितेशचे पण आले. मोहिनी, आदित्यचे पण आले. बर. वैष्णवी आले. तुमच्या हँड रेज केलेले मला कळत नाही. हा कळले कळले. अंजलीचे पण आले. साक्षी, विष्णू, राजश्री सगळ्याचेच करेक्ट आले. धनश्री. चलो आले सर्वांचे करेक्ट. छान. चलो मग आज काय बघायचं आहे. ठीक आहे चांगली गोष्ट आहे. चला मग आज काय बघायचं आहे. जरा पुढचा नवीन थेअरी पण बघूया.
थोडी नवीन थेअरी पण बघायची आज. चला आणखीन 2 अँगलचे फाइंड आउट करायचंय. साइन 180 कॉस 180 ऑलरेडी बघितलं आपण. साइन 270 कॉस 270 आत्ताच केला. 90 तर तुम्ही लहान असल्यापासून तुम्हाला माहिती आहे, लहान म्हणजे 10वी असल्यापासून. ट्रिग्नोमेट्री कधी झाली? 10वीतच झाली ना. तर 9th मध्ये आहे का नाही मला माहित नाही. 90 तर तुम्हाला लहान असल्यापासून माहिती आहे. 360 एक बघूया, ते पण इम्पॉर्टंट आहे. 360 साइन 360 कॉस 360. चला बरोबर करा माझ्या. साइन 360 कॉस 360. त्यासाठी मी डबलचा फॉर्म्युला वापरतो. डबल साइन 180 किती आहे? साइन 180 तर बाजूला लिहून ठेवतो 0. कॉस 180 पार्ट पाहिजेत ना, हे व्हॅल्यूज कामाचे आहेत, सतत लागतात फिजिक्समध्ये. फिजिक्समध्ये सतत लागतात आपल्याला. साइन 180 कॉस 180 लक्षात ठेवा. आता काय पाहिजे आपल्याला? साइन 360. चला करा, बरोबर करा माझ्या. साइन ऑफ 360 बरोबर करा. मी लिहितोय तसं एकत्र माझ्या बरोबर लिहा. मी ज्यावेळी माझ्या बरोबर करा बोलतोय, माझ्या बरोबर करा. ज्यावेळी थांबा म्हणतोय मी करतो मग लिहा, तसं करा. मी जसं सांगतोय तसं एक्झॅक्ट फॉलो करा, मग मजा येणार. लेक्चरला हेडफोन कंपल्सरी, हेडफोन कंपल्सरी. चेअर टेबल कंपल्सरी, किंवा खाली जमिनीवर बसा. बेडवर स्ट्रिक्टली नो नो. बेडवर नको, गादीवर नको. ओके. पॉसिबल असेल तर आपल्या वेगळ्या रूम मध्ये बसा. सर्वांच्या गोंधळामध्ये बसू नका, अंडरस्टँड होणार नाही. चलो साइन ऑफ 360 कसं लिहिणार? चला बरोबर करा माझ्या. साइन ऑफ 360 कसं लिहिणार? साइन ऑफ 2 × 180. साइन ऑफ 360. 360 म्हणजे फुल सर्कल. काल दाखवलं होतं ना, 90 डिग्री, 180 डिग्री, 270 कुठं आहे, 360 कुठं आहे. फुल सर्कल म्हणजे 360. So sine of 360 I can write as 2 × 180. So it is like 2a. Sin 2a. Sin 2a चं एक्सपान्शन काय? Sin 2a चं एक्सपान्शन आहे 2 sin a cos a. चला लिहा. Sin of 2a. 2 सारखा 2, a सारखा कोण आहे? 180. मग sin 2a चं एक्सपान्शन काय? 2 sin a cos a. Sin 2a एक्सपान्शन 2 sin a cos a. इम्पॉर्टंट फॉर्म्युला. साइन 2a फॉर्म्युला इम्पॉर्टंट पार्ट पाहिजे. साइन 2a इज व्हॉट? 2 sin a cos a. मग 2 × साइन ऑफ a. a इज व्हॉट? 180. and here also 180. ठीक आहे. साइन ऑफ 2a फॉर्म्युला 2 sin a cos a. साइन ऑफ 2 × a हा फॉर्म्युला काय? 2 sin a cos a. जे नवीन आहेत त्यांना हळूहळू कळत राहते. जे लेट आलेत त्यांना थोडं कळायला त्रास होऊ शकते, पण तुम्ही कन्सन्ट्रेट करा, समजू शकते. आज कोण कोण? ऋषिकेश बहुतेक नवीन आहे आज. बरोबर, ऋषिकेश एक आहे आणि आणखीन एक कोणतरी असेल, त्याचं नाव विसरलो मी. महेश. ओके चलो. मग 2 sin a cos a काय फॉर्म्युला असते? sin 2a चा 2 sin a cos a. बोला. मग 2 × sin of 180. sin of 180 is how much? 0. and cos of 180 is how much? -1. so multiplication is 0. मग लक्षात ठेवा sin 360 कामाचा आहे. sin 360 पण इम्पॉर्टंट आहे, पार्ट पाहिजे आपल्याला. sin 360 चलो लिखो. sin 360 is 0. sin 360 is what? 0. sin 360 is 0. ठीक आहे. चलो इम्पॉर्टंट, हे पण पार्टच पाहिजे. चला नेक्स्ट काय?
कॉस 360. चला लिहा कॉस 360. कसा लिहिणार याला? कॉस 360 पण पाहिजे मला. कॉस 360. कॉस 360 ला कसा लिहिणार? बोलो 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 बोला. कॉस 360 ला कसा लिहायचा? डबल अँगल मध्ये लिहा. 2 into 180. कॉस 360 ला कॉस ऑफ 2 into 180. 2a सारखा. कॉस ऑफ 2 into 180. 2 into 180 कोण असते? 360 आहे. मग 2 like 2 and a is 180. मग cos of 2a एक्सपान्शन काय? cos 2a डबल अँगलचा cos असला तर त्याचं एक्सपान्शन काय? cos स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर. cos of 2a. गुड, बरोबर वैष्णवी. cos of 2a एक्सपान्शन काय? cos स्क्वेअर a cos 2a चं एक्सपान्शन cos स्क्वेअर a मायनस साइन स्क्वेअर a. पण a कोण आहे? a is 180. So cos square 180 minus sin square 180. Cos of 2a expansion is cos square a minus sin square a. Cos square 180 minus sin square 180. चला कॅल्क्युलेट करा किती येते मला सांगा. चला कॅल्क्युलेट करा किती येते सांगा. cos of 180 किती आहे? cos of 180 किती आहे? Cos of 180 is -1. -1 चा square is 1. Cos of 180 is -1. -1 square is 1. And sin of 180 is 0. 0 square is 0. So 1. So what is the answer? 1. Cos 360 answer किती आहे? 1. Good. चला. छान छान. खूप लोकांना कॅल्क्युलेशन, खूप मुलांना कॅल्क्युलेशन आले तर चांगली गोष्ट आहे. चला लिहून झालं का रे? बाकीच्यांचं लिहून झालं की डन पाठवायचं. ज्यांना आलं नसेल त्यांनाच लिहून झालं का? कोण गाणं म्हणतं रे? चलो झाला. बर, आतापर्यंत काय काय इम्पॉर्टंट झालं त्याचं एकदा टेबल बनवूया का? आतापर्यंत काय काय इम्पॉर्टंट झालं त्याचं एकदा टेबल बनवूया. म्हणजे जे नवीन आहेत त्यांना पण कळेल काय काय झाले आतापर्यंत, आणि जे जुने आहेत त्यांना काय होईल? व्यवस्थित रिव्हिजन होईल. एका ठिकाणी पेजवर सर्व भेटेल आणि परत परत लिहिल्यामुळे काय होतंय? लक्षात राहील, पाठ होईल सगळं. ओके, बाय हार्ट होईल. लर्न करायचं तुम्हाला, काम तुमचं लर्न करायचं कमी होईल. चला मग आतापर्यंत जे जे झाले ते परत एकदा आपण टेबल बनवू त्याचा. ठीक आहे, सर्वांनी लिहायचं माझ्याबरोबर. सर्वांनी लिहायचं. ज्यांनी अगोदर लिहिलं त्यांनी पण लिहिणार. पाठ होऊन जाईल. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक लाईन आतापर्यंत झालेली पाठ झाली पाहिजे. चलो आपण एक टेबल बनवू पटापट आणि मग पुढचा पाठ बघूया. चलो फर्स्ट कोणता फॉर्म्युला झाला? साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इज इक्वल टू 1. then 1 plus tan square is equal to sec square. then 1 plus cot square is equal to cosec square. हे ऑलरेडी झाले 10th ला, ते काय मी लिहित नाही. जे नवीन झाले तेवढे फक्त आपण लिस्ट मारू. नवीन मधला फर्स्ट कोणता झाला? साइन ए प्लस बी. चला लिहा साइन ए प्लस बी. बस साइन ए प्लस बी. काय एक्सपान्शन? चला एकदम इम्पॉर्टंट आहे तेवढंच लिहू आपण. आतापर्यंत झालेलं एकदम इम्पॉर्टंट आहे ते. साइन ए प्लस बी दोन अँगलची समेशन आहे. एक 30 एक 60 असू शकतो, एक 20 एक 30 असू शकतो, काही असू शकतो अँगल. एक 90 एक 180 आता केला होता ना.
मग साईनचं एक्सपान्शन कसं आहे? साईनचं एक्सपान्शन कसं लक्षात ठेवलंय आपण? साईन कॉस कॉस साईन. साईनचं एक्सपान्शन कसं आहे? साईन कॉस कॉस साईन. चला लिहा, सर्वजण लिहिणार. गुड गुड. साईन कॉस कॉस साईन. साईन कॉस कॉस साईन. फर्स्ट अँगल फर्स्ट, ए ए, पहिला अँगल पहिला पहिला. ही पहिली जोडी ते दुसरी जोडी असते. पहिला अँगल पहिला पहिला, दुसरा अँगल दुसऱ्या ठिकाणी. आणि इथं प्लस असला तर इथं पण प्लस येते, आणि इथं जर मायनस असला तर इथं पण मायनस येते. इथं जर प्लस तर इथं पण प्लस लिहिणार, इथं जर मायनस आहे तर इथं पण मायनस लिहिणार. चला लिहा, चला लिहा, बरोबर लिहा. माझ्या क्लासरूम मध्येच पाठ होते, आपण रिव्हिजन करत करत लर्न करूया. रिव्हिजन करत करत लर्न करूया. जितके फॉर्म्युले झालेत क्लासरूम मध्येच लर्न होतात. तुम्हाला घरी जाऊन लर्न करायची, घरी बसून लर्न करायची काही गरज नाही. चलो परत एकदा लिहा, मी सांगतो तसं करा. पण चला परत एकदा लिहा. साइन ए प्लस बी. फॉर प्लस प्लस, इथं मायनस तर इथं पण मायनस. चलो नेक्स्ट काय? कॉस ए प्लस बी. कॉस ए प्लस बी. बोला, कॉस ए प्लस बी का एक्सपान्शन आहे? कॉस ए प्लस बी का एक्सपान्शन आहे? कॉस कॉस साइन साइन. कॉसचं एक्सपान्शन काय? कॉस कॉस साइन साइन. एक्सपान्शन ऑफ कॉस. फर्स्ट पेयर कॉस कॉस, सेकंड पेयर साइन साइन. इथं कॉस साइन कॉस कॉस साइन. साइन कॉस कॉस साइन. इथं प्लस आहे तर इथं लिहायचा मायनस. फर्स्ट अँगल फर्स्ट, सेकंड अँगल सेकंड. इथं पण बी, इथं पण बी. फर्स्ट अँगल फर्स्ट, सेकंड अँगल सेकंड सेकंड. इथं प्लस आहे तर इथं मायनस. उलटा असते, कॉस मध्ये उलटा आहे. इथं मायनस आहे, इथं मायनस आहे तर इथं काय येते? प्लस. इथं प्लस तर इथं मायनस येणार, इथं मायनस आला तर इथं येते प्लस. त्याच्यानंतर झाला होता टॅनचा फॉर्म्युला. त्याच्यानंतर झाला टॅन ए प्लस बी. बट टॅन ए प्लस बी नॉट दॅट मच इम्पॉर्टंट. टॅन ए प्लस बी करायला नको, आपण डायरेक्ट करू साइन 2a. साइन ऑफ 2a. बोला काय एक्सपान्शन आहे? साइन ऑफ 2a. बघा काय आठवते का? बघा, साइन 2a एक्सपान्शन. सांगू नका, कमेंट केला नसला तरी चालतंय, फक्त आठवते का? बघा, साइन 2a काय एक्सपान्शन आहे? साइन 2a इज 2 साइन ए कॉस ए. साइन 2a एक्सपान्शन काय? साइन 2a एक्सपान्शन 2 साइन ए कॉस ए. चला लिहा, साइन 2a एक्सपान्शन कसं आहे? 2 साइन ए कॉस ए. आणि फायनल इम्पॉर्टंट फॉर्म्युला कॉस 2a. कॉस 2a काय? कॉस स्क्वेअर आहे मायनस साइन स्क्वेअर आहे. कॉस 2a काय फॉर्म्युला? कॉस स्क्वेअर आहे मायनस साइन स्क्वेअर आहे. ठीक आहे, याचा आणखीन याचे दोन फॉर्म्युले बघितले, पण हा एक लक्षात ठेवला तरी बस झालं. कॉस स्क्वेअर आहे मायनस साइन स्क्वेअर आहे. ओके, चलो साइन आणि कॉसच्या व्हॅल्यूज. नेक्स्ट टेबल बनवा. टेबल बनवा. हे ऑलरेडी आपण सगळ्या बघितल्या, व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्या. या फॉर्म्युलांचा यूज करून, हा फॉर्म्युला यूज करून ऑल अँगलसाठी साइन आणि कॉसच्या व्हॅल्यूज आपण बघितल्या. ऑल अँगलसाठी साइन आणि कॉसच्या व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केल्या. आता फक्त टेबल फॉर्मॅट मध्ये लिहूया. एकाच ठिकाणी भेटतात, मग तुम्हाला टेबल फॉर्मॅट मध्ये लिहूया.
ठीक आहे. 0 आणि 90 तर तुम्हाला 10th मध्येच माहिती आहे. फक्त 180, 270, 360 नवीन बघितल्या, त्या पार्ट करायच्या. या तिघांच्या पार्ट करायच्या, 180, 270 आणि 360. ठीक आहे. चलो बा, साइन ऑफ 0 0, कॉस ऑफ 0 1. चला टेबल कंप्लीट करायला चालू करा. टेबल तयार करा, कंप्लीट करा. साइन ऑफ 0 0, कॉस ऑफ 0 किती आहे 1. ऑलरेडी 10th मध्ये झाले. साइन ऑफ 90, साइन ऑफ 90 is how much 1, cos of 90 0, साइन ऑफ 91, कॉस ऑफ 90 0. हे 10th मध्ये झालेत तुम्हाला. परत 30, 45, 60 यांच्या पण व्हॅल्यूज आपण ऑलरेडी टेबल बनवलाय, ते पण 10th मध्ये झालाय म्हणून परत मी लिहित नाही. तर 30 चे साइन अँड कॉस, 60 साइन अँड कॉस, 45 चा साइन अँड कॉस ऑलरेडी झाले तुम्हाला. 10th मध्ये पार्ट असेल, खूप जणांना आहे पण, म्हणून मी काही तर परत रिपीट करा ना सगळं. आता हे 180, 270, 360 लिहायचा होता, पण त्यांच्यासारखेच 90 आणि 0 आहेत म्हणून एकत्र घेतले सगळे. चलो, साइन ऑफ 180 ऑलरेडी लिहिलंय त्याचं. साइन ऑफ 180 किती 0, साइन ऑफ 180 0, कॉस ऑफ 180 -1, कॉस ऑफ 180 -1. बा व्हॅल्यूज कशा कशा बदलालेत बघा. साइन ऑफ 180 0, कॉस ऑफ 180 किती -1. पार्ट पाहिजे ना, या व्हॅल्यू सगळ्या अँगलच्या पार्ट पाहिजेत. खूप वेळा लागते. 180, 270, 360 सतत लागते. 90 0 तर पार्ट आहे तुम्हाला, पण हे पण लागते. फिजिक्स मध्ये खूप वेळा लागते. चलो, साइन ऑफ 270 becomes -1, this becomes 0. साइन ऑफ 270 -1, कॉस ऑफ 270 0. बघा बरोबर आहे का. कॉस ऑफ 270 0. बघा बरोबर, आता कॅल्क्युलेट केलं ना आपण, बरोबर आहे का चेक करा. चलो फाइनल बोलो. साइन ऑफ 360, साइन ऑफ 360 इज हाउ मच 0 आणि हे 1. पॅटर्न बघा कसा, 0 1 0 -1 0, 0 1 0 -1 0, आणि इथं 1 0 -1 0 1. पॅटर्न लक्षात ठेवा. व्हॅल्यूज पार्ट पाहिजे, द्या व्हॅल्यूज पार्ट पाहिजे. चलो झालंय. बर, आणखीन एक सोपा पार्ट आहे, आणखीन एक सोपा पार्ट आहे, ते आज बघूया. ते लागणार आपल्याला पुढे जाईल तसं. रेडियन तुम्हाला काय माहिती आहे का. रेडियन, रेडियन काय नाव ऐकलंय का. रेडियन काय नाव ऐकलंय का रे. रेडियन काय नाव झाले का 10th मध्ये, कुठं 9th मध्ये झाले का नाही झालं. रेडियन कोण आहे, का आहे, नाही झालं. बरं ठीक आहे, बघू मग रेडियन कोण आहे ते बघायचं आता. चला, टेबल कंप्लीट झाला का सर्वांचा. टेबल उडू, उडवू म्हणजे मिटवू का, पुसू का. टेबल झाला का सर्वांचा. चलो, मग रेडियन काय रे.
हे रेडियन काय? मग रेडियन इज अनदर युनिट फॉर मेजरमेंट ऑफ अँगल. रेडियन इज अनदर युनिट फॉर मेजरमेंट ऑफ अँगल. फॉर लेंथ मेजरमेंट वी हॅव सेंटीमीटर अँड मीटर, दोन युनिट आहेत. फॉर लेंथ मेजरमेंट वी हॅव सेंटीमीटर अँड मीटर. समजा हे डिस्टन्स आपण काहीतरी मेजर केलं या बोर्डचं आपण डिस्टन्स हे लेंथ मेजर केली बोर्डची, आणि समजा ती 1 मीटर आली. 1 मीटर नाही, ते जास्त आहे 1 मीटर पेक्षा. हे जे बोर्ड जे समोर दिसाला तुम्हाला, त्याची आपण लेंथ मेजर केली, समजा ती आली 1 मीटर. मग त्याला काय लिहिता येते? आय कॅन राईट इट ॲज 1 मीटर. I can write it as 1 meter, or I can also write it as 100 centimeter. मग 1 मीटर म्हटलं तरी पण याचीच लेंथ आहे, आणि 100 सेंटीमीटर म्हटलं तरी याचीच लेंथ आहे. सो मीटर इज डिफरंट युनिट अँड सेंटीमीटर इज डिफरंट युनिट. वेगवेगळे युनिट्स आहेत फक्त. मग लेंथ मेजर करायला वेगवेगळे युनिट्स आहेत, अँगल मेजर करायला वेगवेगळे युनिट्स आहेत का नाहीत? आहेत. ते तुम्हाला माहित नव्हते आतापर्यंत, 10th ला झाले नव्हते, आता आहे. So for measurement of angle we have two units. One is degree Celsius नाही, ते टेम्परेचर असते. डिग्री सेल्सिअस टेम्परेचरचं असते. इथं अँगलला फक्त डिग्री. सो वन युनिट इज डिग्री अँड सेकंड इज रेडियन. वन युनिट इज डिग्री अँड सेकंड इज रेडियन. वन युनिट ऑफ मेजरमेंट ऑफ अँगल ऑलरेडी माहिती आहे तुम्हाला. डिग्री 90 डिग्री, 40 डिग्री, 30 डिग्री, 70 डिग्री, 80 डिग्री. अँड अनादर युनिट, जे नवीन युनिट आहे, दॅट युनिट इज रेडियन. मग काय रिलेशन आहे डिग्री आणि रेडियन मध्ये? रिलेशन काय? वाईल कन्व्हर्टिंग डिग्री टू रेडियन, डिग्री वाल्याला रेडियन मध्ये कन्वर्ट करताना मल्टिप्लाय करा पाय बाय 180 ना. While converting degree into radian, we have to multiply by pi by 180. आणि रेडियन टू डिग्री कन्वर्ट करताना 180 बाय पाय. इकडे जर असं उलटा कन्वर्जन करायचं आहे तर मल्टिप्लाय करायचं 180 बाय पाय. ठीक आहे. मग अँगल डिग्री मध्ये दिला, रेडियन मध्ये कन्वर्ट करायचं आहे, इकडे जायचं आहे. रेडियन मध्ये कन्वर्ट करायचं, इकडे जायचं आहे. मग इकडे जायचा ऍरो, त्याच्यावर काय लिहिलंय बघा, पाय बाय 180. कळते ना? डिग्री मधून रेडियन मध्ये कन्वर्ट करताना इकडे जायचं आहे. म्हणजे कन्वर्ट कशाने, मल्टिप्लाय कशाने करायचा? पाय बाय 180 ने याला मल्टिप्लाय केलं की हे भेटते. याला पाय बाय 180 ने मल्टिप्लाय केलं की हे भेटते, आणि याला 180 बाय पाय ने मल्टिप्लाय केलं की हे भेटते. कळते? मग रेडियन टू डिग्री मल्टिप्लाय बाय दिस, डिग्री टू रेडियन मल्टिप्लाय बाय दिस. कळते? ओके. मग हेडिंगला काय? कन्वर्जन बिटवीन, हेडिंगला कन्वर्जन बिटवीन डिग्री अँड रेडियन. हेडिंगला कन्वर्जन बिटवीन रेडियन अँड डिग्री. आणि फिजिक्स मध्ये इवन मॅथ्स मध्ये पण ऑलवेज आपण आता डिग्रीज रेडियनच वापरणार. डिग्री खूप कमी वेळा वापरणार. आता 10th पर्यंत तुम्हाला काय वाटतंय की डिग्री मेन युनिट आहे की काय अँगलचं? तर अँगलचं डिग्री मेन युनिट नाही आहे, मेन युनिट आहे रेडियन. अँगलचा मेन युनिट काय आहे? रेडियन आहे. अँगलचं मेन युनिट काय? रेडियन आहे. बर, परत एकदा रिपीट जॉईन करायचं, लेक्चर बंद होईल आता. हेडिंगला आणि हे कन्वर्जनचा फॉर्म्युला याच्यावरचे न्यूमरिकल्स करू. लेक्चर बंद होईल, परत एकदा जॉईन करा, न्यूमरिकल्स बघू. लेक्चर बंद होईल, परत एकदा जॉईन करा, न्यूमरिकल्स बघूया. हेडिंग पण लिहा, फॉर्म्युला पण लिहा.
चल परत जॉईन करा.